नशिबाचा खेळ बघा कसा असतो. घरात आनंदाचा प्रसंग आहे, गोंधळाची तयारी सुरू आहे, पण जिच्यासाठी हा गोंधळ घातला जातोय ती सूनबाई मात्र गायब आहे. आजच्या भागात माणसाने रचलेला सापळा आणि त्यावर देवाने दिलेला कौल याचा थरार बघायला मिळणार आहे. काय घडणार आहे आज? चला पाहूया. दृश्य वाड्यात सुरू होतं. गोंधळी बुवा आणि त्यांचे साठीदार तयारी करून उभे आहेत. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे, पण दादासाहेबांच्या चेहऱ्यावर मात्र तणाव आहे. दादासाहेब गोंधळी बुवांना विचारतात, झालं का? तयारी झाली सगळी? गोंधळी बुवा उत्तर देतात, सगळी तयारी झाली. नवरी मुलगी कुठे आहे? हे ऐकून दादासाहेब आणि आईसाहेब एकमेकांकडे बघतात. आईसाहेब सावरून घेत म्हणतात, अहो आवरत असेल, येईल ती. पण प्रेक्षकांना माहितीये की इथे काहीतरी गडबड आहे. नशीब काहीतरी वेगळाच खेळ खेळते. दृश्य एका बंद खोलीकडे वळतं. तिथे एक भयानक शांतता आहे. अचानक एक आवाज घुमतो, छकुली, छकुली. ही हाक ऐकून गिरिजाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. ती भीतीने गाळण उडाली आहे. तिकडे बाहेर मामी आणि तिची मुलगी शलाका टाईप कॅरेक्टर यांची कुजबूज सुरू आहे. त्यांची मुलगी वैतागून म्हणते, आता बास म्हणावं आतमध्येच, गोंधळ घालत. ती पुढे म्हणते, माझ्याकडे एक प्लॅन आहे. पण मामी तिला थांबवते. मामीच्या डोक्यात वेगळंच शिजते. मामी अत्यंत धूर्तपणे कनिंगली म्हणते, या सगळ्याचं मूळ ना रुद्र नाहीये, तर दादासाहेब आहेत. आणि दादासाहेबांना जर आपण पटवून दिलं ना की त्यांनी गिरिजाला घरात आणून चूक केली आहे, तर आपलं कामच झालं. मुलगी विचारते, हे आधी का नाही केलंस तू? मामी उत्तर देते, केलं होतं, पण तेव्हा तिला नशिबाची साथ होती, पण आता नाही. आजच्या प्रसंगानंतर दादासाहेब तिच्यावर खूप चिडलेत. इथे मामी एक भयानक नाव घेते, छकुली. ती म्हणते, आता तर आपल्याकडे एक छोटी मुलगी पण आहे, छकुली. हे नाव ऐकूनच एक गूढ निर्माण होतं. मामीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य येतं. ती म्हणतात, आज त्यांचा लग्नाचा गोंधळ आहे ना, त्यात आपणही एक गोंधळ घालूया. इकडे खाली गोंधळाला सुरुवात व्हायची वेळ झाली आहे. दादासाहेब रागाने विचारतात, अहो काय हे, एवढा वेळ लागतो होय? तेवढ्यात गिरिजाला शोधायला गेलेले लोक परत येतात. ते घाबरत सांगतात, खोलीतही नाहीयेत त्या, कुठे गेल्या असतील? हे ऐकून दादासाहेबांचा पारा चढतो. ते ओरडतात, अहो खोलीत नाहीत तर गेल्या कुठे? इकडे गिरिजा एका अडगळीच्या खोलीत अडकली आहे. दरवाजा बाहेरून बंद आहे. ती आतून दरवाजा वाजवतेय, ओरडतेय. गिरिजा हताशपणे ओरडते, दरवाजा उघडा, दार उघडा, मी अडकलीये आतमध्ये. तिच्या समोर एक भयानक बाहुली दिसतेय, जी आपोआप हलतेय. हे दृश्य बघून गिरिजाच्या पायाखालची जमीन सरकते. ती कोपऱ्यात जाऊन बसते. इथे अंधार आणि भीती तिच्या मनाचा ताबा घेत आहेत. खाली वाड्यात दादासाहेब निर्णय घेतात. ते गोंधळी बुवांना सांगतात, गोंधळी बुवा, तुम्ही देव बोलवणं सुरू करा, सूनबाई येतील आमच्या. गोंधळ सुरू होतो. गोंधळ मांडला ग आई, गोंधळाला ये, असा जयघोष सुरू होतो. सगळे हात जोडून उभे राहतात. आईसाहेब डोळे मिटून देवीचा धावा करत असतात. त्या मनापासून प्रार्थना करतात, उघड दार ग, उघड दार बया. आणि अचानक नशिबाने एक अद्भुत वळण घेतलं. आईसाहेबांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. त्या जोरजोरात मान फिरवायला हाकतात. वातावरण एकदम बदलतं. वाऱ्याची झुळूक येते. आईसाहेबांच्या अंगात साक्षात देवी संचारली आहे. त्या घुमू लागतात. हे बघून दादासाहेब आणि तिथे उपस्थित सगळ्यांच्याच काळजात धस्स होतं. अंगात आलेली देवी आईसाहेब मोठ्या मोठ्याने ओरडतात, दार उघड, दार उघड. त्या थेट अडगळीच्या खोलीच्या दिशेने धावत सुटतात. बाकीचे लोकही त्यांच्या मागे धावतात. आईसाहेब देवीच्या रूपात त्या बंद दरवाजावर थापा मारत ओरडतात, माझी लेक आत आहे, दार उघड. दादासाहेब गोंधळून जातात. ते विचारतात, आईसाहेब काय करतायत हे? पण देवीचा कोप अनावर झाला आहे. त्या ओरडतात, कुठे कोंडून ठेवलंयस तिला? बाहेर काढ, बाहेर काढ तिला. अर्जुन धावत येतो आणि दरवाजाचं कडी तोडतो. दरवाजा उघडताच समोरचं दृश्य बघून सगळ्यांना धक्का बसतो. गिरिजा कोपऱ्यात बेशुद्ध पडलेली असते. ती भीतीने थरथरत असते. अर्जुन तिला आधार देतो. गिरिजा, गिरिजा, तो तिला सावरतो. ती शुद्धीवर येते आणि घाबरून म्हणते, ते आतमध्ये. अर्जुन तिला बाहेर घेऊन येतो. इथे आईसाहेब शुद्धीवर येतात. त्यांना काहीच आठवत नसतं. त्या विचारतात, मी इथे कशी आले? काय झालं होतं मला? शेजारची बाई सांगते, अहो देवी आई आली होती तुमच्या अंगात. देवीनेच सोडवलं बघा तुमच्या सूनबाईला. हे ऐकून गिरिजा आईसाहेबांना बिलगते. सासू सुनेच्या या मिलनात देवाची कृपा स्पष्ट दिसते. सगळं शांत झाल्यावर दादासाहेब मामीच्या खोलीत येतात. त्यांच्या चेहऱ्यावर आता रागापेक्षा संशय जास्त आहे. ते मामीला म्हणतात, कोणत्या भाषेत समजवले की तुमच्या टाळक्यात शिरणार आहे दीदी? त्या पोरीची पाठ सोडायला तुम्ही तयारच नाही. मामी नाटक करून म्हणते, मी तुमच्या विरोधात कधीच नव्हते दादासाहेब. माझा विरोध त्या मुळीच्या घरात असण्याला आहे. दादासाहेब आता एक मोठा बॉम्ब टाकतात.
ते म्हणतात, मला फसवू नका, आता काही महिने तरी लपवा. आम्ही त्या पोरीला 6 महिन्यानंतर या घरातूनच काय तर जगातूनच बाहेर काढणार आहोत. या कराराची आठवण करून देतात. ते म्हणतात, त्या पोरीबरोबर आम्ही एक करार केला आहे. त्या करारात हेच लिहिलंय की जर 6 महिन्यानंतर ती पोरगी या घरातून गेली नाही तर तिच्यावर जेवढा पैसा आम्ही खर्च केलाय तो सगळा पैसा तिने आम्हाला परत करायचा आहे. आणि जर पैसे दिले नाहीत तर ती पोरगी या घरातच नाही, जगातूनही बाहेर जाणार नाही. श्रीमंतीचा हा माज आणि गरिबीची ही लाचारी, इथेच खरा संघर्ष सुरू होतो. दुसरीकडे गिरिजाचे वडील दत्ता झोपेतून जचकून उठतात. त्यांना वाईट स्वप्न पडतं. ते घामाने चिंब झालेले असतात. ते स्वतःशीच म्हणतात, बस देवा, ती अणगडची पोरगी गिरिजा असती, मी तिला शोधत त्या घरात गेलो होतो. त्यांना आता सत्याचा उलगडा होतो आहे. ते म्हणतात, ती आपली गिरिजा या घराची वारसदार आहे. नशिबाने दत्ताच्या डोळ्यावरची पट्टी काढली आहे, पण आता खूप उशीर झाला आहे का? पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की दत्ता कोणाला तरी फोनवर सांगतो आहे, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटावं लागेल. ज्याला ज्याला सत्य कळणार त्याला त्याला नागेश्वर सांगून झोपवणार. आणि दुसरीकडे गिरिजा जंगलातून धावताना दिसतेय. आणि अशा प्रकारे रहस्य, भीती आणि श्रद्धेच्या या खेळात आजच्या एपिसोडचा अंत होतो.